सध्या मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धमय परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होऊ शकतो याविषयीचे आपण काही पॉईंट्स पाहणार आहोत. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे विचार करायचा आहे ते म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडविषयी. लक्षात घ्या, कुठलाही देश, त्या देशामध्ये असणारी लोकसंख्या, तर त्यांच्या काही गरजा असतात आणि बरेच वेळा त्या गरजांसाठी आपल्याला इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतं आणि त्यापैकी एक महत्त्वाची गरज म्हणजे क्रूड ऑइल. तर लक्षात घ्या, भारत हा सर्वात जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि त्याचा अवलंबित्व जे आहे ते आपलं मिडल ईस्ट कंट्रींवरती जास्त आहे. मग युद्धमय परिस्थिती सुरू असताना लक्षात घ्या, जरी भारत डायरेक्टली युद्धामध्ये इन्व्हॉल्व नसेल तरीसुद्धा लक्षात घ्या, असे बरेचसे फॅक्टर आहेत ज्याचा भारतीय इंटरनॅशनल ट्रेडवरती परिणाम होऊ शकतो. आता त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे, लक्षात घ्या की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ स्ट्रेट आपण ज्याला म्हणतो. तर लक्षात घ्या, जितकेही इंटरनॅशनल ट्रेड केले जातात तर त्यासाठी लक्षात घ्या सी रूटचा वापर केला जातो आणि त्यामध्ये जे स्ट्रेट असतात त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि त्याच स्ट्रेटपैकी एक स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा इंटरनॅशनल वाहतुकीसाठी सी रूटसाठी खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि युद्धमय परिस्थिती सुरू असताना जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद ठेवला तर लक्षात घ्या वस्तूंची आयात आणि निर्यात करणं खूप अवघड जाणार आहे. दुसरी गोष्ट, तेलाच्या किमती या इंटरनॅशनल स्तरावरती वाढू शकतात आणि जर तेलाच्या किमती वाढल्या, लक्षात घ्या, तर भारताला क्रूड ऑइल इम्पोर्ट करणं महाग पडणार आहे आणि जर इंटरनॅशनल स्तरावरती तेलाच्या किमती वाढल्या तर भारतातही तेलाच्या किमती वाढणार आहेत आणि ते लक्षात घ्या सामान्य लोकांना परवडणारं नाही. तसंच लक्षात घ्या, आज रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेमध्ये आपण पाहतो 90च्या वरती गेलेली आहे आणि अशीच जर युद्धमय परिस्थिती राहिली तर रुपयाची किंमत ही अजून कमी होऊ शकते, लक्षात घ्या. म्हणजे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये, रुपयाचं डेप्रिसिएशन होऊ शकतो. आणि या सगळ्याचा परिणाम लक्षात घ्या, भारताचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट याच्यामधलं जे करंट अकाउंट आहे याच्यावरती होणार आहे. करंट अकाउंट डेफिसिट वाढणार आहे, लक्षात घ्या. आणि भारताचं करंट अकाउंट डेफिसिट काय, तर आपण लक्षात घ्या एक्सपोर्टपेक्षा वस्तूंचा इम्पोर्ट जास्त करतो, म्हणजे ज्या गुड आणि सर्व्हिसेस आहेत तर त्याचा आपण इम्पोर्ट जास्त करतो, एक्सपोर्ट कमी करतो. आणि इम्पोर्ट करणाऱ्यांमध्ये कुठली वस्तू सर्वात जास्त आहे तर ते आहे तेल, क्रूड ऑइल. तसंच लक्षात घ्या, क्रूड ऑइलवरती किंवा तेलावरती आधारित ज्या काही इतर इंडस्ट्रीज आहेत त्याही अफेक्ट करणार आहेत सायमल्टेनियसली. दुसरी गोष्ट, जी इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो, लक्षात घ्या. युद्धमय परिस्थितीमध्ये इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी राहते आणि अशा वेळेस जे गुंतवणूकदार आहेत ते मोस्टली ट्राय करतात की आपली जी गुंतवणूक आहे ती सेफ राहिली पाहिजे. मग जर तुमच्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलेली असेल किंवा समजा रुपयाचं अवमूल्यन जरी झालं, रुपयाचं डेप्रिसिएशन जरी झालं, लक्षात घ्या, तर इन्व्हेस्टर आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतात, लक्षात घ्या. आणि याचा लक्षात घ्या ओव्हरऑल इंटरनॅशनल स्तरावरती जे काय आज सुरू आहे, लक्षात घ्या, तर त्याचा भारतीय इकॉनॉमीवरती 100% परिणाम होणार आहे. म्हणजे जरी आपण डायरेक्टली युद्धामध्ये इन्व्हॉल्व नसू तरीसुद्धा त्याचा परिणाम भारतासारख्या देशावर होणार आहे आणि प्लस जो सामान्य व्यक्ती आहे भारतामध्ये तर त्या सामान्य व्यक्तीवर त्याचा परिणाम होणार आहे. तर या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.